जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई शहर पोलीस भरतीची प्रक्रिया लेखी परीक्षा ही 12 एप्रिलला नियोजित आहे. आतापर्यंतचा आराखडा बघा समोर दिलेलाच आहे. तर त्याच्यामध्ये स्पष्ट कळतं की 12 तारखेला एप्रिल महिन्यामध्ये ही लेखीची परीक्षा होणार आहे. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मुंबईला फॉर्म भरलेला आहे, त्यांचं कट ऑफ मध्ये नाव आलेलं आहे, जे लेखीला पात्र झालेले आहेत, अशा उमेदवारांसाठी खूप महत्वाची अपडेट आहे की लेखी परीक्षा 12 एप्रिलला होणार आहे. तर त्या ठिकाणी अभ्यास करताना बघा मित्रांनो, आतापर्यंत जेवढे पण भरतीचे पेपर झालेले आहेत तेवढ्या पण सगळ्यामध्ये बेसिक प्रकार जास्त विचारलेला आहे. मराठी व्याकरण, गणिताला एक जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्या जिल्ह्यांतर्गत जे प्रश्न आहेत त्या गोष्टीला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर सेम पॅटर्न आपल्याला मुंबईला सुद्धा पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे जास्त फोकस करा. म्हणजे तुम्हाला जिल्हा विशेष पण तुम्हाला वाचावं लागेल, मराठी व्याकरण आणि गणितचं तुमचं पक्क असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळं या अनुषंगाने तुमच्याकडे जे आता काही शिल्लक राहिलेले दिवस असतील 10-12 दिवस, त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुमच्या या येणाऱ्या भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी, जास्त नाही कमीत कमी 100 पैकी 100 मार्क मिळतील. आपण 100 पैकी 90, 80, 85 म्हणत नाही, 100 पैकी 100 तर टार्गेट ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला तेवढीच मार्क मिळण्याची पूर्ण शाश्वती राहील. तुम्ही जर 100 पैकी 90चं टार्गेट जर ठेवलं तर तुम्हाला तोच प्रकार साधारणतः 80-85 पर्यंत जाऊ शकतो आणि गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे अशा प्रकारे भानगडीत पडू नका. 100 पैकी 100चं टार्गेट ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा 100% फायदा होऊ शकतो. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद.